यालाही कारण मोदी सरकार आहे काही प्रमाणात. कारण तिथे जे एक लॉबी हा शब्द सगळीकडे चालतो, तिथली वृत्तपत्र, तिथली उद्योगपती यांच्यात जी लॉबिंग करायला लागतं कन्सिस्टंटली, जे नरसिंहरावांनी केलं होतं. तर नरसिंहराव म्हणाले काळजी करू नका, व्हाईट हाऊसकडे जाणारा मार्ग हा वॉल स्ट्रीटवरनं जातो. ओके. पत्रकारांच्या प्रश्न त्यांनी उद्योगपतींबरोबर जे संबंध ठेवले की तुम्ही गुंतवणूक करायला या इथे. मोदी सरकारच्या अजेंड्यावरती इकॉनॉमिक रिफॉर्म्स या नावाची गोष्ट आहे की नाही? नाहीये असं नाहीये की मोदी विचाराने उजवे आहेत, अर्थकारणात डावे आहेत आणि राजकारणात लोहियावादी आहेत. पण संघाला स्वतःचा असा आर्थिक विचार नाही स्वदेशी सोडून, आणि स्वदेशी सुद्धा तो असा गोलमाल आहे. नरसिंहराव हे स्वतः रिफॉर्मच्या बाजूचे अजिबात नव्हते, ते तसे डावेच. प्रत्येक समाज, कारण ते इंदिरा गांधी नेहरू यांच्या याच्यातनं वाढलेले होते की आपल्याला आता जो अर्थमंत्री पाहिजे तो राजकीय चालणार नाही. तर जगात ज्याला रिस्पेक्ट आहे, जगातल्या वेगवेगळ्या राज्यकर्त्यांमध्ये वर्ल्ड बँक इकडे तिकडे ज्याने कामं केलेली आहेत, ज्याला ओळखतात लोक, आणि जो अर्थशास्त्री आहे, असा माणूस आपल्याला पाहिजे. जे प्रेशर अटल बिहारी वाजपेयींनी परतून लावलं ते मोदींना का जमत नाहीये? मग नरसिंहराव मोदींसारखे राजकीय नेते नव्हते. म्हणजे त्यांना काँग्रेस, म्हणून झालं कसं की काँग्रेस पराभूत झाली ना एवढं काम करू नये, कारण संघटनेवर त्यांचं लक्षच नव्हतं, वचक नव्हता. मोदींचा पहिला भाग राज्य जिंकण्याद्वारे. म्हणून मी म्हणतो की नरसिंहराव आणि मनमोहन सिंगांनी जे काही 3 वर्षात केलं त्याच रुळावर आजपर्यंतची गाडी धावतीये. बरोबर. ह्याला बेसिक रिफॉर्म म्हणतात. काँग्रेस पक्षाने इतकं छळलं नरसिंहरावांना आयडिओलॉजिकली. ते नेहमी काय सांगायचे, लोक म्हणायचे की तुम्ही 180 डिग्रीमध्ये अर्थव्यवहार बदलला, तर भारताची अर्थनीती बदलली. बरोबर. ते म्हणाले मी कुठे बदललो? म्हणाले म्हणजे तुम्ही नाही का बदललं? नाही म्हणाले खालची जमीन बदलली. की मोदींना कायम धास्ती एक वाटते की आपण काँग्रेसला पराभूत केलं ते भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर. जेव्हा तुम्ही रिफॉर्म्स ओपन करता तेव्हा भ्रष्टाचाराची शक्यता वाढते. नमस्ते, मी योगेश कुटे. लेट्सअप विशेष या कार्यक्रमामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी जो टेरिफचा तडाखा भारताला दिलेला आहे, त्यामुळं भारतीय अर्थव्यवस्थेसमोर मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. असंच आव्हान भारतासोबत निर्माण झालं होतं ते 1991 साली, जेव्हा भारताला स्वतःचं सोनं हे इंग्लंडमध्ये गहाण ठेवावं लागलं होतं. आता या 2 संकटाची तुलना केलं तर कोणतं संकट अधिक मोठं होतं, कोणतं छोटं होतं? आणि संकटामध्ये भारत देशाची कामगिरी ही नेहमी उंचावली आहे, पण त्यासाठी जे आवश्यक ठरते ते राजकीय लिडरशिप, राजकीय नेतृत्व. PV नरसिंहराव यांचं नेतृत्व 1991 मध्ये होतं आणि आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व आहे. या आर्थिक आव्हानाचा सामना हे 2 नेते कशा प्रकारे करत आहेत याचा लेखाजोखा आज आपण घेणार आहोत. आणि यासाठी आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी आहेत ज्येष्ठ पत्रकार प्रशांत दीक्षित सर. दीक्षित सरांचं वैशिष्ट्य असं आहे की त्यांनी या दोन्ही नेत्यांचा अभ्यास केलेला आहे. या दोन्ही नेत्यांच्या कार्यशैलीविषयी, त्यांच्या एकूण राजकारणाविषयी स्वतंत्रपणे 2 अशी पुस्तकं देखील लिहिलेली आहेत. त्यामुळं या 2 व्यक्तिमत्वांचा एक गाढा अभ्यास त्यांचा झालेला आहे. दीक्षित सर, तुमचं लेट्सअपवर खूप खूप स्वागत. नमस्कार, धन्यवाद. माझा पहिला सर प्रश्न असा आहे की ट्रम्प यांनी भारतीय मालावरती जवळपास 50% टेरिफ आत्ता लावलेला आहे आणि उद्या पुढे मागे कधी ते वाढू पण शकतं, कारण ते लहरी नेते म्हणून ओळखले जातात. तर हे जे ट्रम्प तडाखा जो असं बोललं जातं, हे जे संकट आहे याची तुलना खरोखरीच 1991च्या आर्थिक संकटाशी होऊ शकते का? प्रश्न चांगला आहे आणि खरं तर अजिबात होऊ शकत नाही, खरं म्हटलं तर. कारण 91 मधलं संकट ह्याच्या कितीतरी पट गहरं किंवा काय म्हणू अत्यंत थेट भिडणारं होतं. भिडणारं म्हणजे किती, की जर का काही रिफॉर्म्स तातडीने केले नसते तर 2-3 महिन्यात पगार देणं अशक्य झालं असतं. ओके. म्हणजे सरकारची गंगाजळी कमी झालेली होती, काही हजारावर येऊन ठेपलेली होती आणि कर्ज द्यायला कोणी तयार नव्हता. म्हणजे तेव्हा चंद्रशेखर आधी सरकार होतं, यशवंत सिन्हा हे जगातल्या अनेक देशांमध्ये गेले, त्यांना कोणी एंटरटेन पण केलं नाही, म्हणजे भेटले पण नाही तिकडले काही लोक. आणि जेव्हा सोनं नुसतं गहाण ठेवलं नाही, आपण सोनं गहाण ठेवताना यांनी अट अशी घातली की फिजिकली सोनं आणून ठेवा, कारण आमचा देशावर भरोसा नाही, तुमची इकॉनॉमी इतकी वाईट झालेली आहे
की ते म्हणजे साधारण पद्धत अशी असते की माझ्याकडचं सोनं म्हणजे भारत देशाकडचं ते भारताच्या रिझर्व्ह बँकेत राहतं आणि मालकी कागदोपत्री दुसऱ्या देशावर असते. यांनी सांगितलं नाही, ते विमानात भरायचं आणि आणून ठेवायचं. इतकी ती स्थिती खाली आलेली होती. ट्रम्पचं आता हे तसं नाहीये. ट्रम्पच्या याचा फटका हा काही सेक्टर्सना बसणार आहे. ज्या 86 बिलियन आपलं एकूण हे आहे, पण आता 4.5 ट्रिलियन आपली ही आहे आपलं एकूण अर्थव्यवस्था आहे, त्याच्यात 86 ट्रिलियनचा हा फटका बसेलच. पण आपण ते सहन करू शकतो. म्हणजे बऱ्याच प्रमाणात आपल्याला त्याच्यात वाव आहे काही करायला. त्यावेळी तसं नव्हतं. अच्छा, पण हे टेरिपॉडले संकट आहे हे मान्य आपल्याला करावं लागतं. संकट आहेच ना, कारण जे एक्सपान्शन होत होतं आपलं, म्हणजे ज्या पद्धतीचं आपण म्हणजे कसं आहे, वेगळं उदाहरण द्यायचं तर की रॉकेट उभं होतं बरं, जे आता आपण नेहमी आपले आता अंतराळवीर गेले होते तसं, आणि इग्नेशन करणार अशा स्टेजला आलेलं असताना ट्रम्प यांनी येऊन ते इग्नेशनच बंद करून टाकलेलं. म्हणजे जी झेप घेण्याची संधी पुढच्या 2-3 वर्षात आपल्याला होती. आणि जिओपॉलिटिकली म्हणजे चीनच्या विरुद्ध एक सक्षम भारत उभा करणं, ही जी अमेरिकेची अलीकडच्या काळातली नीती होती, बायडन क्लिंटन तिथपासून ती चालू होती, ते सगळ्यात सारीपाट बदलला. आणि हे आता भारतासमोर मोठं आव्हान आहे. म्हणजे झालंय कसं की आता आपण रशियाकडनं तेल घेतोय, त्याच्यावरनं आपण रशिया आपला मित्र वगैरे सांगतोय, पण उद्या रशिया आणि ट्रम्प आता अलास्काला ते भेटणारच, त्यांच्यात डील झालं चीन आणि त्यांच्यात. कारण आता आपण बोलतोय त्याच्या थोडा वेळ आधी ट्रम्पने चीनला आणखी काहीतरी 90 दिवसाचा त्यांना हे दिलं, त्यांच्यावर टेरिफ लादलेलं होतं ते पुढे ढकललं. बरोबर. पण आता ही मंडळी जर का एकत्र आली, 3 श्रीमंत एकत्र आले, तर ते आपल्यासारख्या गरीबाला कोण विचारणार. अच्छा, युरोपात सुद्धा ते त्यांच्याबरोबर गेले तर कारण काय आहे, जे गेल्या 75 वर्षात जे मेजर आपल्याकडे झालं, जे चुकलो आपण अनेक बसेस, त्याच्यात पहिली म्हणजे आपण ज्या पद्धतीने टेक्नॉलॉजीवर इन्व्हेस्टमेंट करायला हवी होती ती केली नाही. त्यामुळे आपण जगाला आपण काय देऊ शकतो, जगाला आपण फक्त मार्केट देऊ शकतो. आपण टेक्नॉलॉजी विकू शकत नाही, जे आता सुरुवात झाली आहे. म्हणजे डिफेन्स मधला आपण, पण ते इतकं अजून निग्लिजिबल आहे. अमेरिका आणि तशी नाही ना. म्हणजे काही मोदी प्रेमी जोरजोरात सांगतात की आपण 6% 7% वाढतोय, अमेरिका 2% वाढते. अरे पण ते 30 ट्रिलियन आहेत आणि आपण 30 ट्रिलियनचं 2% वाढ आणि 4 ट्रिलियनचे 7% वाढ याच्यात जो, किंवा इव्हन आपण चीन घेतला तर 18 ट्रिलियन आहे, पण चीन आणि अमेरिकेत सुद्धा एवढी गॅप आहे. बरोबर. तर अमेरिका सर्वार्थाने मोठी आहे. म्हणजे उगाच ते ट्रम्पला शिव्या द्यायच्या त्या देऊ आपण, पण म्हणजे काय आहे, सर्वार्थाने मोठी म्हणजे त्यांना काही गरज नाही. म्हणजे तुम्ही काय कराल ते करा, आम्ही जग सांभाळू, आमच्या पद्धतीने ते नेऊ, ही आपली मुख्यतः गोष्टी आहे. त्यामुळे मार्केट आपण, आणि दुसरं झालं असं की जे नरसिंहरावांनी केलं होतं तेव्हा, की शेजारी देशांशी जास्त व्यापाराचे संबंध वाढवे म्हणून त्यांनी लुक ईस्ट अशी पॉलिसी केली होती. अमेरिकेबरोबर ठेवूच, पण शेजारी देश वाढवू. आपण नेमकं गेल्या काही काळात म्हणजे मनमोहन सिंगांपासून अमेरिकेला जास्त जवळ करायचा प्रयत्न केला. कारण का, तर ते मोठं मार्केट आहे. एक भला मोठा ताकदवान देश आपल्याबरोबर असेल तर आपण पाकिस्तानलाही नमवू शकतो, आपल्या जगात दबदबा राहू शकतो. म्हणजे बॅलन्स ऑफ पॉवर म्हणतात, त्याच्यात तो फायदा होईल. पण बहुतेक सर्व देश जे मोठे झालेले आहेत त्यांनी पहिल्यांदा शेजारी देशांशी व्यापार वाढवत मोठे झाले. तर आपले शेजारी देश म्हणजे नेपाळ, श्रीलंका हे छोटे असले तरी इंडोनेशिया, मलेशिया, व्हिएटनाम, बांगलादेश हे जे सगळे होते, यांच्याशी जास्तीत जास्त व्यापारी संबंध आपण घट्ट केले असते तर कदाचित फायदा झाला असता. पण कमिंग बॅक टू युअर पहिला प्रश्न, 91चं संकट हे भीषण होतं. आत्ताचं संकट हे नक्कीच संकट आहे, पण हा मी असं म्हणेन हा जोरदार चिमटा आहे. बरं. आणि त्यातनं मार्ग काढणं खूप कठीण आहे. आणि अर्थ याच्यापेक्षा ते जिओपॉलिटिकल संकट जास्त आहे. म्हणजे आज पाकिस्तानचा लष्कर प्रमुख दुसऱ्यांदा अमेरिकेत जातो, तिथे जाऊन तो म्हणतो की मी अण्वस्त्राने जग उद्ध्वस्त करीन, आणि अमेरिका ऍक्सेप्ट करते. बरोबर. हा जास्त धोका आहे, हा जास्त धोका आहे. म्हणजे त्याच्या विरोधात कोण ब्र काढत नाही अमेरिकेत. खरी गोष्ट आहे. याचा अर्थ भारताची बाजू मांडणारा अमेरिकेत कोणी नाही, अशी वस्तुस्थिती आहे. आणि यालाही कारण मोदी सरकार आहे काही प्रमाणात. कारण तिथे जे एक लॉबी हा शब्द सगळीकडे चालतो, तिथली वृत्तपत्र, तिथली उद्योगपती यांच्यात जी लॉबिंग करायला लागतं कन्सिस्टंटली,
जे नरसिंहरावांनी केलं होतं. मी नरसिंहरावांचा एक किस्सा सांगतो की ते जेव्हा अमेरिकेत गेले आणि अमेरिकेत क्लिंटन बरोबर त्यांची प्रेस कॉन्फरन्स होती. पाऊण तास प्रेस कॉन्फरन्स चालली. पाऊण तासात नरसिंहरावांना एकही प्रश्न विचारला गेला नाही. अच्छा. एकही नाही. आणि ते फक्त उभे होते आणि पत्रकार बाकीचे कुठले जगभरातले विषय क्लिंटनला विचारत होते. तर त्यामुळे भारतीय कॉन्सुलेट फार अस्वस्थ झाले की अरे आपल्या पंतप्रधानाला म्हणजे तसं म्हटलं तर ती पंचायत असते. कोणी शेवटी काहीतरी भारतातल्याच पीटीआयच्या एका माणसाने प्रश्न विचारला तर नरसिंहराव म्हणाले काळजी करू नका. व्हाईट हाऊस कडे जाणारा मार्ग हा वॉल स्ट्रीटवरनं जातो. ओके. पत्रकारांच्या प्रश्न त्यांनी उद्योगपतींबरोबर संबंध ठेवले की तुम्ही गुंतवणूक करायला या, इथे अधिक गुंतवणूक करा, इथली गुंतवणूक तुम्हाला सुलभ करतो, सिंपल करतो आणि तुम्हाला रिटर्न्स चांगले मिळतील. ओके. त्यामुळे ते आणि त्याच वेळी त्यांनी इकडली अर्थव्यवस्था तशी बदलली. त्याचे अनेक टप्पे आहेत, माझ्या पुस्तकात मी ते सगळे दिलेत. म्हणजे साधा टप्पा घालायचा महत्वाचा सांगायचा तर त्यांनी गोपाल कृष्णन, मला वाटतं नाव कदाचित चुकत असेल माझं, त्यांची सेबीवर नेमणूक केली. जी व्ही रामकृष्णन सेबीवर नेमणूक केली. त्यांनी सेबी इतकी सुव्यवस्थित लावली, नाहीतर दलालांचं वर्चस्व होतं. बरोबर. म्हणजे हर्षद मेहता वगैरे स्कॅम दलाल त्यांना हवं ते करायचं. यांनी त्याला इंटरनॅशनल स्टँडर्डचं केलं आणि त्याच्यामागे त्यांची रावांची ही काय होती, मनमोहन सिंग आणि म्हणजे त्या टीमचीच, की आपण अमेरिकेच्या वॉल स्ट्रीटप्रमाणे किंवा ब्रिटन युरोपमधल्या प्रमाणे केलं तर गुंतवणूकदार विश्वासाने येतील. बरोबर. की इथे फ्रॉड होणार नाही, इथे आम्हाला रिटर्न्स मिळतील. आणि तसं झालं. त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारांना म्हणजे साधी गोष्ट की झेप म्हणजे काय असते तर 3 वर्षात आपण आधी सोनं घेऊन अक्षरशः भीक मागत होतो, कर्ज द्या आणि मग मिळालं ते कर्ज. 3 वर्षात आपण फेडलं आणि त्यानंतर गेल्या 32 वर्षात भारताला कर्ज घ्यायची वेळ आलेली. बरोबर. सोनं गहाण ठेवून याला मूलभूत रिफॉर्म म्हणतात. म्हणजे तुमची आर्थिक स्थिती इतकी भक्कम करायची की पुढची 32 वर्ष म्हणजे आजपर्यंत तरी आणि पुढेही अजून 10 वर्ष आपल्याला कर्ज घ्यायला लागणार नाही. बरोबर. याला खरे रिफॉर्म्स म्हणतात. बाकी रिफॉर्म्स हे छोटे छोटे. एक याच्यावर एक मुद्दा मला उपस्थित करायचा आहे की मोदी सरकारच्या अजेंड्यावरती इकॉनॉमिक रिफॉर्म्स या नावाची गोष्ट आहे की नाही? नाहीये असं नाहीये. त्यांना कसं आहे की त्यांना लक्षात येत आहे की आपल्याला इतिहासात आपलं नाव कोरायचं असेल तर फक्त नेहरूंसारखे आपण होतो किंवा तसं करून नेहरूने हे केलं म्हणून मी पण करणार, ते जागतिक हे होते वगैरे करणार, हे त्यांना आवडत असलं तरी त्यांना माहिती आहे इतिहासात नाव कोरलं जाईल ते आपण भारताला इकॉनॉमिकली कुठे नेतो याच्यावरनं. प्रॉब्लेम त्यांचा कसा आहे की मी माझ्या मोदींवरच्या पुस्तकात लिहिलं आहे की मोदी विचाराने उजवे आहेत, अर्थकारणात डावे आहेत आणि राजकारणात लोहियावादी आहेत. म्हणजे ते जातीचं राजकारण तिथे बरोबर करतात, विचारात ते उजवे आहेत, संघ आणि त्या पद्धतीने विचार करतात आणि आर्थिक याच्यात ते डावे. आता संघाचं जे त्यांच्यावर एक प्रभाव आहे ते स्वयंसेवक प्रचारक म्हणूनच आले. संघाचं अनेक गुण आहेत संघाकडे, म्हणजे डेडिकेशन हे ते सगळं आणि म्हणूनच संस्था 100 वर्षानंतर एवढी टिकून राहते. जगात नाही कुठली टिकलेली, ही टिकलेली आहे. बरोबर. आणि इफेक्टिव्हली टिकली आहे. पण संघाला स्वतःचा असा आर्थिक विचार नाही स्वदेशी सोडून, आणि स्वदेशी सुद्धा तो असा गोलमाल आहे. मुळात कसं आहे की स्वदेशीपेक्षा तुम्ही म्हणजे 80 पर्यंत चीन आणि आपण सारखे होतो. बरोबर. आपल्याकडे इंजिनियर भरपूर होते, वेगवेगळी कॉलेजेस निघाली होती, सगळं होतं. तेव्हा तर मला आठवत आहे बेकार इंजिनिअरिंगच्या बातम्या यायच्या. पण चीनने मॅन्युफॅक्चरिंगमध्ये जी झेप घेतली एकदम इन्व्हेस्टमेंट आणून, तशी आपण घेतली नाही. याचं कारण असं की आपला मॅन्युफॅक्चरिंगवर विश्वास नव्हता. आपण म्हटलं सर्व्हिस सेक्टर आपण वाढू, ते वाढवलं आपण, नाही असं नाही, पण ती बेसिक इन्व्हेस्टमेंट नाही झाली. ओके. आणि म्हणजे त्यामुळे असं चूक बरोबर नाही. प्रत्येक राज्यकर्त्याने देशहित समोर म्हणजे त्याच्या दृष्टीने जे देशहित होतं ते ठरवूनच हे घेतलं. पण नरसिंहरावांचं, कमिंग बॅक टू नरसिंहराव, जो मला फरक दिसतो मोदी आणि नरसिंहरावांमध्ये, नरसिंहराव हे स्वतः रिफॉर्मच्या बाजूचे अजिबात नव्हते. ते तसे डावेच. प्रत्येक समाज, कारण ते इंदिरा गांधी, नेहरू यांच्या याच्यातनं वाढलेले होते. राजीव गांधींच्या मंत्रिमंडळात सुद्धा त्यांची प्रतिमा हे डावे आहेत. म्हणजे याचे राजीव गांधी तसे कम्प्युटर वगैरे या यातले होते. नरसिंहरावांना ते पसंत नव्हतं फारसं. पण जेव्हा त्यांना ते पंतप्रधान म्हणून झाल्यानंतर नरेश चंद्र यांनी एक 8 पानी टिपण दिलं
आणि त्याच्यात देशाची संपूर्ण काय तेव्हा अवस्था आहे ती दाखवली होती. ते टिपण नरसिंहरावांनी 3 वेळा वाचलं आणि नंतर ते एवढंच त्यांना म्हणाले की स्थिती इतकी वाईट आहे का? तर नरसिंहराव म्हणाले त्याहून अधिक वाईट झाली आहे. त्यामुळे आपल्याला वेळेत निर्णय घेतले पाहिजे. गंमत काय वाटते की 75च्या पुढे गेलेला हा माणूस, एक विचारधारा एवढे वर्ष कायम ठेवलेली, यांची बुद्धिमत्ता आणि बुद्धीची लवचिकता इतकी की त्यांना वास्तव परफेक्ट कळलं. आणि त्यातलं पहिली चुणूक त्या ह्याची की आपल्याला आता जो अर्थमंत्री पाहिजे तो राजकीय चालणार नाही. तर जगात ज्याला रिस्पेक्ट आहे, जगातल्या वेगवेगळ्या राज्यकर्त्यांमध्ये वर्ल्ड बँक इकडे तिकडे ज्याने कामं केलेली आहेत, ज्याला ओळखतात लोक, आणि जो अर्थशास्त्री आहे, असा माणूस आपल्याला पाहिजे. लीडरशिप याच्यात असते. खरी गोष्ट. हा, तर असा म्हणून त्यांनी पहिल्यांदा पटेल यांना विचारलं. खूप मोठा माणूस होता आयजी पटेल. त्यांनी तब्येतीमुळे नाही सांगितलं. दुसरं नाव मग मनमोहन सिंगांचं. तेव्हा प्रणब मुखर्जी पाशी बांधून बसले होते. प्रणब मुखर्जींनी टाइम्स ऑफ इंडियाला मुलाखत दिली होती की मी अर्थमंत्री झालो तर काय काय करणार, तर त्यांना मंत्रिमंडळातच घेतलं नाही. तर आता हे एक्सपर्टाईजचा आपल्याला देशासाठी उपयोग करून घ्यायचा, कारण हे आपलं क्षेत्र नाही. हे आधी समजलं. मग तुम्ही आता चाला, तुम्हाला राजकीय जे काही बॅकिंग लागेल ते मी देतो. बरोबर. तुमचं सरकार अडचणीत आलं, तुमचं पद अडचणीत आलं तर मी 3 वेळा अविश्वासाचा ठराव आला. बरोबर. तो त्याने त्याला परतवून बरोबर ते मी करतो. अच्छा. पण एक्सपर्ट आपल्या सरकारमध्ये आले पाहिजेत. मोदींनी तो प्रयत्न केला पण तो परत बाजूला पडला. सर आणखी एक मला विचारायचं की ट्रम्प आणि मोदी ही जी समीकरणं आहेत की आपकी बार ट्रम्प सरकार, अशी घोषणा देखील मोदींनी दिलेली होती. तर ट्रम्प यांना चीनच्या विरोधातली आघाडी म्हणून भारत इतका जवळचा होता तरी त्यांनी ही अशी कुरघोडी आपल्यावरती काय केली असावी? तुम्ही त्याचं अनालिसिस कशा पद्धतीने करता? ब्लूमबर्गने परवा जो एक रिपोर्ट दिलाय तो कितपत बरोबर आहे असं मला माहीत नाही, पण म्हणे 35 मिनिटं मोदी आणि ट्रम्प यांची चर्चा झाली मागील काळात. आणि ट्रम्प यांची इच्छा होती की भारताने असं म्हटलं की भारत पाकिस्तान युद्ध मी थांबवलं, ट्रम्पने थांबवलं, अशा पद्धतीने म्हटलं तर ते खुश झाले असते, कारण त्यांना ते त्यांचा अजेंडा आहे की त्यांना शांती नोबेल प्राइज मिळायचं आहे. कारण ओबामांना काही न करता मिळालं असं त्यांचं म्हणणं होतं. आणि काही न करता मिळालं हे बरोबर आहे. ओबामांना पहिल्या सेक्शन दिलंय हा त्यांचा आक्षेप बरोबर आहे. म्हणजे आपली चर्चा दुसरीकडे भटकेल म्हणून मी तर त्यामुळे भारताने तसं म्हटलं असताना तिथे फरक पडला असताना, म्हणजे वजन झालं असतं. बरं. मोदींनी नकार दिला. आता काय झालं, डोमेस्टिक पॉलिटिक्स आणि इंटरनॅशनल पॉलिटिक्स याचा क्लॅश मिसळ झालेला आहे. माझ्या मते राहुल गांधींच्या जी काही टीम होती त्यांनी बरोबर स्ट्रॅटेजिकली मोदींच्या अहंकाराला टोचलं की हे शरण आले, ही 36 इंच छाती शरण आली बघा, 56 इंच. तर त्यामुळे ट्रम्प बरोबर चर्चा झाली हे मान्य करणं ह्यांना कठीण झालं आणि त्याच्यात सगळा देशच वेठीला ठरला गेला. याच्यावर जे संजय बारू वगैरे मंडळींनी लिहिलं होतं ते चांगलं होतं की मोदी असंही म्हणू शकले असते की अनेक देशांनी आम्हाला रिक्वेस्ट केली की युद्ध करू नका आणि आमचा स्वतःचा अजेंडा तो आहे. मोदीच स्वतः युक्रेनच्या बाबत बोलले होते ना, हा काळ युद्धाचा नाही. त्यामुळे आमचा अजेंडा काही युद्धाचा नाही. आमच्यावर असा हल्ला झाला म्हणून आम्ही त्यांची फक्त दहशतवादी तळ उद्ध्वस्त केले, आम्हाला काय पाकिस्तान बरोबर वाकडं नको होतं. त्यामुळे सगळ्यांनी केलं, त्याच्यात ट्रम्पनी पण केलं. ट्रम्पनी पण ज्यांनी आम्हाला काय आमच्या दृष्टीने बोलणी पण नाही, आमच्या बाजूने हे केलं, त्यांना त्यांच्याबद्दल धन्यवाद. तेवढं पटलं असतं त्यांना. ओके. पण पुन्हा होतं ते डोमेस्टिक पॉलिटिक्स आणि ते बरोबर खरी गोष्ट आहे. ट्रम्पना पण तिकडे डोमेस्टिक पॉलिटिक्स असं झालं की फक्त भारताला का सवलत द्यायची, सगळ्यांना सुट्टॅरिफ लावा. बरोबर बरोबर. नाहीतर मग तुमचे काय इंटरेस्ट आहेत का. आणि तिसरा भाग हा इंटरेस्टचा आहे की पी चिदंबरमने चांगलं दिलं होतं की हा पहिला अमेरिकन प्रेसिडेंट असा आहे की जो पहिल्यांदा बिझनेसमन आहे आणि मग प्रेसिडेंट आहे. ओके. त्याचं जमिनी व्यवहार याच्यावरच लक्ष असतं. बरोबर. त्यामुळे हे अशाशी जुळणं हे कठीण होतं. म्हणजे मी गमतीने असं म्हणतो की 2 लोकांनी मोदींना नेहमीच धोका दिला, एक ट्रम्पने दिला आणि इकडे उद्धव ठाकरे दिला. अरे की ते मित्र असून त्यावेळे फिरले. तर माणसं वाचण्यात किंवा त्यांच्या बाजून जाण्यात कुठेतरी कमी पडले का, जे बांगलादेशमध्ये पण झालं. आपल्याला कल्पना आली नाही की तिथे काहीतरी इतकं गडबड, इतका असंतोष आहे शेख हसीनांच्या विरोधात. आता बांगलादेश बरोबर आपले खूप मोठ्या प्रमाणात
व्यापार असते, तर तिथे व्यापाऱ्यांनीच आक्षेप घेतला असता की नाही, भारताला दुखवू नका, कारण आमचा धंदा आहे. खरी गोष्ट आहे. अगदी बरोबर. तर म्हणून हे पुन्हा नरसिंहरावांकडे मी येतो. नरसिंहरावांनी सांगितलं होतं पहिल्याच, म्हणजे हे जेव्हा सोन्या बिन्याचं झालं आणि त्याच्यानंतर पहिली ही झाली, मनमोहन सिंगांना घेतलं, त्याच्यानंतर त्यांनी उत्कृष्ट सनदी अधिकारी नेमले आणि ते असे नेमले की जे प्रो रिफॉर्म आहेत, ज्यांनी त्याच्यावर काम केलंय. किती बारकाईने ते विचार करत त्यांनी संजय बारूच्या वडिलांना सांगितलं की मला कायस्थ लोक हवेत, कारण मुघलांच्या काळात आणि निजामाच्या काळात कायस्थ लोक अप्रतिम ट्रेड व्यवहार म्हणजे व्यापार करतात. सिन्हा वगैरे नावाची जी एक्झॅक्टली आडनावाची ही आहे, तेव्हा ते वर्मा, नरेशचंद्र हे सगळे कायस्थ होते. पण सेबीला सरळ करायला मला ब्राह्मण पाहिजे. ओके. म्हणून त्यांनी त्या राधाकृष्णांना आणलं, नियमामध्ये राहणारा. म्हणजे इतका बारकाईने विचार करून योग्य जागी योग्य माणसं नेमणं आणि त्यांना स्वातंत्र्य देणं. बरोबर. इथे प्रॉब्लेम असा होतोय की ट्रेड, व्यापार, निर्मला सीतारामन हार्ड वर्कर असतील हो, पण ती जी एक वेगळी प्रतिभा लागते, व्यापार एक डील मेकर आणि प्रतिभा, पण काय कुठलं सेक्टर ओपन होईल आणि कुठे आपल्याला देशाला नेलं पाहिजे, त्याच्यात आत्ताचे अधिकारी आणि बरेचसे चांगले अधिकारी सोडून गेले, कोणी टर्म नाही पुरी केली मोदींच्या काळात. बरोबर. तर हा जो प्रॉब्लेम येतो ना, जो संघाच्या विचारात आहे की थोडं जरी डेव्हिएशन विचारापासून झालं की तुम्ही पण सर असंच एक म्हणजे संघाचा अमेरिकेशी कराराला किंवा व्यापाराला आधीपासूनच विरोध आहे. म्हणजे जेव्हा यशवंत सिन्हा अर्थमंत्री होते तेव्हा देखील स्वदेशीचा नारा दिलेला होता. दत्तोपंत ठेंगडीने पुस्तक लिहिलेलं होतं. मग जे प्रेशर अटल बिहारी वाजपेयी सहन करू शकले किंवा त्यांनी परतून लावलं, जे प्रेशर अटल बिहारी वाजपेयींनी परतून लावलं ते मोदींना का जमत नाहीये? मग नाही, दोन गोष्टी आहेत. तेव्हाच्या काळात संघ आणि वाजपेयींचं जमतच नव्हतं. ओके. सुदर्शन हे पूर्णपणे रज्जूभैया आणि सुदर्शन या काळात रज्जूभैया होते तेव्हा, मला वाटतं की ते वाजपेयींना बाजूला करायलाही निघाले होते की अडवाणींना पंतप्रधान करा आणि तुम्ही राष्ट्रपती व्हा. दुसरा भाग असा की तेव्हा वाजपेयींचं सरकार हे अनेक पक्षांवर अवलंबून होतं, त्यामुळे संघाला जाणवत होतं की हे सरकार पडलं तर पंचायत होईल. तेव्हा प्रमोद महाजन वगैरे मंडळी होती जी व्यवस्थित ती डील मेकर होती आणि ती राजकीय दृष्ट्या जेटली म्हणा ते होते. भागवत आल्यानंतर पहिल्यांदा जो मोठा फरक पडलाय तो असा की राजसत्ता ही आम्हाला आवश्यक आहे, हे संघाने आता मान्य केलेलं आहे. जे आधीपर्यंत आम्ही सांस्कृतिक आहोत, आम्हाला काँग्रेस काय भाजप काय सगळे सारखे आहेत, काँग्रेसला मदतही खूपदा केलेली, म्हणजे आत्ताच नाही खूपदा केली. अनेक निवडणुकात सांगितलेलं आहे जनसंघापासून, म्हणजे जनसंघाने पण टीका केलेली आहे की आम्हाला मदत केली नाही संघाने. तर आता मात्र असं झालं की नाही, आपल्याला आपलं सांस्कृतिक राजकारण, सांस्कृतिक जे काही ध्येय आहे त्यांचं, जे अखंड भारत हे ते सगळं, अखंड भारत होणं शक्य नाही पण काश्मीर घ्या, समान नागरी कायदा घ्या, राम मंदिर घ्या, हे पूर्ण करायचं असेल आणि एक हिंदुत्वाची मुद्रा या देशावर उमटवायची असेल तर राजसत्ता ही आवश्यक आहे. फक्त या चर्चेला थोडासा वेगळा प्रश्न, ही राजसत्ता हवी म्हणून मग अजित पवार पण आपल्याला चालतं, कारण नाही संघाच्या मान्यतेशिवाय होऊ शकत नाही. पण त्याच्यात गंमत आहे, तुम्ही संघाचं नीट ऐकाल ना तर तुम्हाला यातलं हे कळतं. तुम्ही त्यांची जर का, आपण काय करतो, अनेक जण त्यांचं नीट ऐकत नाही. ते नेहमी असं म्हणतात एक शाश्वत आहे आणि एक नैमित्तिक आहे. बरं, आमचं शाश्वत ध्येय काय आहे, ते हिंदू राष्ट्र. नैमित्तिक ध्येय काय आहे, आमचे सरकार टिकवणं. मग नैमित्तिक जे ध्येय आहे त्याच्यात अजितदादा हा युक्तिवाद आहे. म्हणजे पण हे त्यांचं तुम्ही त्यांची ऐकाल नाही तर युक्तिवाद असे आहेत त्यांचे. अच्छा, आता या चर्चेचा नाही तर त्यामुळे संघाचा तो जो वचक आत्ताच्या मोदी सरकारवर आहे, आणि मोदी स्वतः प्रचारक आहेत, वाजपेयी नव्हते तसे. पूर्णपणे संघावर प्रचंड श्रद्धा निष्ठा असणारा हा पंतप्रधान आहे, त्यामुळे प्रायोरिटी त्यांची सांस्कृतिक ठसा उमटवण्याला अधिक आहे, मग आर्थिक याला आहे. म्हणजे मूळ याच्यामध्येच फरक आहे. त्यांचा जो पहिला जो हे होता, म्हणजे त्यांना जे पहिला कार्यक्रम नरसिंहरावांचा जो होता, देशाची अर्थव्यवस्था सुधारणे हाच होता, तेव्हा पर्याय नव्हता त्यांच्या पुढे. त्यामुळे दोघांच्या अजेंड्यामध्ये फरक आहे. दुसरा भाग, नरसिंहराव मोदींसारखे राजकीय नेते नव्हते, म्हणजे त्यांना काँग्रेस, म्हणून झालं कसं की काँग्रेस पराभूत झाली ना एवढं काम करू नये, कारण संघटनेवर त्यांचं लक्षच नव्हतं, वचक नव्हता.
मोदींचा पहिला भाग राज्य जिंकण्यावर आहे, पुन्हा पुन्हा निवडणुका जिंकण्यावर आहे. कारण त्यांना माहिती आहे निवडणुका जिंकल्या नाही तर आपण आपलं स्थान राहणार नाही. नरसिंहरावांना ती ही नव्हती. पण त्यामुळे काँग्रेसने जर का खऱ्या अर्थाने नरसिंहरावांचे रिफॉर्म्स हे जनतेपर्यंत नेले असते आणि त्याचा प्रचार केला असता तर नक्की नरसिंहरावांचं सरकार पुन्हा आलं असतं. पण मग कदाचित सोनिया गांधी आणखी मागे पडले असते. सर, या भारत आणि अमेरिकेमधल्या ट्रेड डील मधला जो सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा होता तो अमेरिकन जो शेतीमाल आहे, दूध आहे, तो मुद्दा मला वाटतं सगळ्यात कळीचा मुद्दा असं सगळेजण म्हणतायत की त्याच्यावरनं डील फिसकटलं. खरं. तर ते नक्की काय मुद्दा होता आणि भारताच्या त्याबद्दलच्या काय रास्त अपेक्षा होत्या? नाही, मी त्यातला खऱ्या अर्थाने एक्सपर्ट नाही, पण मी जे कानावर आलं त्याच्यात सोयाबीन, मका या दोन गोष्टींना खूप हा होता. याच्यात पुन्हा फरक हा आहे की अमेरिकेचं प्रोडक्शन अफाट आहे पर एकर, जे आपण त्यांच्या तुलना कुठे करू शकत नाही. किंवा डेअरी, बरं, म्हणजे अमेरिकेतली गाय ज्या पद्धतीने दूध जितकं दूध देते त्याच्या 1 वगैरे पण आपले जे अगदी फार अमूल बिमूल सारखे त्यांच्याकडे मिळतं. त्यामुळे त्या स्पर्धेत आपण टिकणार नाही हा मुख्य होता. पण डेअरीपेक्षाही सोयाबीन, मका याचं जे मार्केट त्यांना हवं आहे. बरं, अमेरिकेत शेतकरी फक्त 17 लाख आहेत ज्यांच्या लॉबीवर एवढंच, आणि आपल्याकडे काही कोटी आहेत, काही कोटी, एक कोटी नाही. बरोबर. त्यामुळे भारताचं पहिल्यापासून म्हणणं असं आहे की याच्यात तुम्ही ही रेड लाईन आहे, याच्यात आम्ही काहीही हे करू शकत नाही. आम्हाला आमच्या शेतकऱ्यांना जपावंच लागेल, राजकीय दृष्ट्या पण आणि अर्थव्यवस्था म्हणून पण, कारण शेवटी एवढी कोट्यावधी जनता आहे. सर, दुसरं आणखी एक गोष्ट, रशियाशी आपण जे इंधन खरेदी करतो हा मुद्दा ट्रम्प, आता चीन पण खरेदी करतो, चीनवरती निर्बंध सगळेच करतात, तर हा मुद्दा ट्रम्प यांनी जाणीवपूर्वक उपस्थित केलेला आहे का आणि तो भारताला रशियापासून तोडण्याचा प्रयत्न आहे का? नाही, कसं झालं की मी तुला जवळचा मित्र म्हटला आणि तूच मला नोबेल पारितोषिकासाठी हे करत नाहीस. मग ट्रम्पना काय आहे, ट्रम्पने ठरवलं, जे दाखवलं पण, आणि तिथे ते अजून तरी लोकप्रिय आहेत आत्ताच्या घडीला, की टेरिफ, आयात शुल्क हे अस्त्र म्हणून वापरता येते. आणि का, आता आपण श्रीमंत असल्यामुळे करू शकतो. मग तुम्ही तसं करत नाही ना, मग 25 50 जाईल, मी 70 जाईल, मी काय वाटेल. चीनवर तर त्यांनी 145% गेले, पण तेवढं रिटेलिएशन चीन तसं केलं. आपण तसं करू शकत नाही, पण ते नंतर कमी पण येतील. पण ही जी त्यांची वृत्ती आहे ना, म्हणजे काल एका चर्चेत CNN वरच्याच गमतीने म्हटलं होतं की एवढं करू नये समजा ट्रम्पना, कारण त्यांनी अझरबैजान आणि यांच्यात पण शांती आणली. आता ते अलास्कामध्ये पुतीन आणि यांना आणतायत, ते पुन्हा थायलंड आणि कंबोडियामध्ये पण केलं. ते एवढं करूनही यांना जर का शांती पारितोषिक दिलं नाही तर त्या नॉर्वे, डेन्मार्क जिथनं ते दिलं जातं त्या देशावर किती टेरिफ लागेल? स्वीडनवर किती टेरिफ लावतील? एक छोटासा मुद्दा, म्हणजे जर ट्रम्प यांना म्हणजे जगाच्या सगळ्या व्यापार उद्यम जर व्यवस्थित चालायचा असेल तर स्वीडननं पुढाकार घेऊन ट्रम्प यांना एकदा नोबेल पारितोषिक देऊन टाकावं, म्हणजे जगावर ते टेरिफ संकट टळू शकेल. सर, आणखीन एक मुद्दा की जेव्हा आपण इकॉनॉमिक रिफॉर्म्स म्हणतो, तर आता जर आपल्याला या ट्रम्प तडाख्यावरती मात करायची असेल तर मोदींसमोर कोणते पर्याय असू शकतात ज्याच्यावरती की आपल्याला जी झेप आपली थोडी उडी जी ती घ्यायची आहे ती मंदावलेली आहे, ती आपल्याला घेता येऊ शकते? नाही योगेश, तू जे सुरुवात आपण केली ना, ती 91 मुवमेंट हे बोललं जातं सगळीकडे. माझ्या मते 91 मुवमेंट गेली 35 वर्ष दरवर्षीच आहे. बरं, ओके. आपण ते रिफॉर्म जे करायला हवे होते ते करतच नाही. 91 ते 93 केले. हा, म्हणजे लोक सांगताना ती संधीची वाट पाहतात, आता एकेने सारखं करा. आणि त्याच्यात जसं म्हटलं फार्म रिफॉर्म्स एक होते शेतकऱ्यांचे, पण ठीक आहे त्याच्यात खूप अडचणी होत्या. पण लेबर रिफॉर्म्स आहे की कामगार कायद्यांमध्ये काय लवचिकता आणता येईल का. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या सरकारबद्दल जो आक्षेप आहे, जो अगदी मोहनदास पै जे अगदी मोदींचे समर्थक होते ते म्हणतात, जसं टॅक्स टेररिझम तुम्ही इतका वाढवलं आहे, छोट्या छोट्या गोष्टींवर तुम्ही मागे लागताय वसुलीला, याला त्याला. एक बरोबर आहे की अमेरिकेतही टॅक्स हे फार महत्त्वाचं मानलं जातं आणि ते केलं पाहिजे. पण तुम्हाला गुंतवणूकदारांना आकर्षित करायचं असेल तर तुमची एकूण रचना अशी पाहिजे की मी गुंतवणूक केली तर त्याच्यात स्टॅबिलिटी राहील. आता जसं इन्कम टॅक्स बिल तुम्ही मागे घेतलं, आता परत आणलं, याचा अर्थ तुम्ही नीट अभ्यास केला नाही. म्हणून मी म्हणतो की नरसिंहराव आणि मनमोहन सिंगांनी जे काही 3 वर्षात केलं त्याच रुळावर आजपर्यंतची गाडी धावतीये. बरोबर. ह्याला बेसिक रिफॉर्म म्हणतात की जे तुम्हाला GST मध्ये लवचिकता आणली पाहिजे, बरोबर आहे, पण सतत किती लवचिक, म्हणजे सतत बदल. त्यामुळे काय होतं, इन्व्हेस्टर्सला लॉंग टर्म काही कॉलच घेता येत नाही की मी काय करू, अरे हे एकदम बदलले तर मी काय करू, आत्ता मी ते इन्व्हेस्ट करतोय आणि याने काहीतरी धोरण बदलून टाकलं तर मी काय करणार आणि मी कुठं जाणार.
पुन्हा ईडी वगैरे ते पॉलिटिकल ईडी सोडून द्या, पण बाकी यांना सुद्धा बारीक सारीक गोष्टीत जेव्हा तुम्हाला काय रिपोर्ट करा, हे करा, अशा पद्धतीचं येतं. आपल्याला साधी गोष्ट आहे ना, म्हणजे तुला मला भास होणारी की दरवर्षी KYC कशाला द्यायला लागतं बँकेत? खरी गोष्ट. 5 वर्षाचा करा ना तुम्ही. इज ऑफ डुईंग बिझनेस जे म्हणतो, पण आपल्याला इज ऑफ बँकिंग पण नाहीये. खरी गोष्ट आहे. कारण ते काय म्हणतात, नाही काही गडबड झाली असेल तर. आता हा टिपिकल कंट्रोलचा आहे. मी जो माझ्या लेखातही म्हटलंय, पॅशन फॉर रेग्युलेशन, हे संघ विचारायचंच एक हे आहे. बरोबर. आम्ही रेग्युलेट करू, आम्ही सांगू तसं तुम्ही, आम्ही चांगल्यासाठी, म्हणजे त्याच्यामागे त्यांचा हेतू काही नफा मिळवावा असं नाही. दुसरा भाग असा की मोदींना कायम धास्ती एक वाटते की आपण काँग्रेसला पराभूत केलं ते भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर. जेव्हा तुम्ही रिफॉर्म्स ओपन करता तेव्हा भ्रष्टाचाराची शक्यता वाढते. हे डेंगमध्ये पण चीनमध्ये झाले, पण तिथे कोणी आवाजच करू शकत नाही, गायब होतात माणसं. म्हणजे किंवा डेंग काही निर्णय जे आपण म्हणतो की तुम्ही डेंग किंवा नरसिंहराव डेंग का नाही झाले, तर तुम्ही उदाहरणं दिली. डेंगने एका दिवसात 1.5 कोटी सरकारी कर्मचारी कमी केले होते. 1.5 कोटी. आणि गावात पाठवले, राहायचं पण नाही इथे तुमच्या. पण तिथे विरोधी पक्षच नाही ना कोणी. बरोबर. आपण नाही इथे करू शकत आणि करूही नाही. म्हणजे मी काय त्याचं समर्थन नाही करणार, पण त्यामुळे भ्रष्टाचाराचा डाग आपल्याला लागेल की काय, ह्याची जी प्रचंड म्हणजे अतिसावधानता ही जी आहे ना, त्यातनं मला वाटतं अनेकदा अनेक रिफॉर्म्स हे अडकतात. आणि त्यामुळे ईज ऑफ डुईंग बिझनेस हा जो भाग आहे की लोकांना, गुंतवणूकदारांना आकर्षित करणं. म्हणजे आत्ता तर करायचं लेबर रिफॉर्म्स हे बाजूला ठेवा, ठीक आहे, तुम्हाला झटपट नाही जमणार. दुसरं म्हणजे लिगल रिफॉर्म्स, न्यायपालिका, किती वर्ष आपल्याकडे लागतात, जगात कुठेच एवढी वर्ष लागत नाहीत. त्यामुळे कुठलीही गोष्ट, आज यांनीच सांगितलं होतं मोहनदास पैने की 27 लाख कोटी का असं काहीतरी आकडा आहे, एवढे डिस्प्यूटमध्ये अडकलेले पैसे आहेत. बरोबर. म्हणजे इन्कम टॅक्सच्या विरोधात दावे लावलेले आहेत, ईडीच्या विरोधात लावलेले आहेत. हा अडकलाय पैसा, हा येत नाही बाहेर. बरोबर. तर हे जे अशा पद्धतीचे रिफॉर्म्स आहेत आणि हे आता जाणवलंय. त्याचं जाणवलंय कशावरनं, तर बजेटमध्ये त्यांनी म्हटलं रेग्युलायझेशन कमिशन, डिरेग्युलाइज करायला आम्ही कमिशन नेमतोय, पण ते अजून आलेलं दिसत नाही. बरोबर. कमिशन आलं म्हणजे पुन्हा एक अवस्था निर्माण करण्याचं. आम्हाला रेग्युलेशन कुठेतरी आमचं अति होत आहे हे सरकारला जाणवलंय. आणि ट्रम्पने, माझ्या मते ट्रम्पने असं करावं की ज्यामुळे आपले राज्यकर्ते जागे होतील आणि हे जे ईज ऑफ डुईंग बिझनेस आहे ते करायला त्यांना भाग पडेल. ओके. म्हणजे त्या अर्थाने ट्रम्पचा फटका हा भारतासाठी चांगला ठरेल अशी आशा मी करतो की त्यामुळे तुम्हाला हे जे निदान छोटे छोटे रिफॉर्म्स आहेत जे करणं अत्यावश्यक आहे. तिसरा भाग म्हणजे राज्य सरकारने खूप रिफॉर्म्स करायला हवे, ते पण होत नाहीये. अनेकदा असं बोललं की म्हणजे निर्मला सीतारामन सांगतात की तर राज्यांकडे ही जबाबदारी आहे, असं वारंवार सांगत असतात. इथे पुन्हा संवादाचा प्रश्न येतो. इथे पुन्हा बॅक टू नरसिंहरावांच्या लिडरशिपमध्ये त्यांनी सगळ्या महत्त्वाच्या डिसिजनमध्ये जाहीरपणे काय नाही बोलले. डिसिजन सगळे कुठे काही चर्चेबिर्चन होत नव्हते, पण वाजपेयींपासनं कम्युनिस्ट डावे सगळ्यांना विश्वासात घेत होते, परिस्थिती सांगत होते. गंमत म्हणजे मनमोहन सिंग एकदा फ्रस्ट्रेट झाले होते, तेव्हा त्यांनी वाजपेयींना सांगून वाजपेयींकडनं संसदेत भाषण करवलं की असे फटके खावे लागतात, गेंड्याची कातडी ठेवायला लागते, देश पुढे नाही जातं. म्हणजे इतका सुसंवाद या. किंवा त्यांना जो जिनिवाला पाठवलं पाकिस्तानच्या विरोधात, सगळे लोक म्हणतात त्याच्यात काय त्यांनी पाठवलं की जगाला मेसेज गेला ना की हा लोकशाही देश आहे, की एका डेलिगेशनचं नेतृत्व विरोधी पक्ष नेता करतो. आता मोदींनी केलं ते, बऱ्याच लोकांना छोट्या छोट्या पाठवलं. पण तो जो संवाद आहे ना, तिसरा म्हणजे मीडियाशी संवाद. म्हणजे मीडियातले जे हुजू आहे, जे चांगले, ज्यांच्या लिखाणाचा परिणाम आहे, ज्यांचा प्रभाव पडतो, त्यांना जवळ घेऊन त्यांना समजावून सांगून की हे आपण असं असं करतोय. आता गंमत बघा की म्हणजे अपॉर्च्युनिटी कशी ही केली जाते. बाबरी मशीद पाडली गेली आणि देशभर दंगे उसळले, सगळं वातावरण पुढचं 2 महिने हे होतं, सरकार टिकतं का, अविश्वासाचा ठरावाला सगळं झालं. त्या काळात बाबरी मशीद पडल्यानंतर 3ऱ्या का 4थ्या दिवशी नरसिंहरावाने खासगी बँका भारतात ओपन केल्या. त्याच्यावर कोणी बोललंच नाही आणि तोपर्यंत एस्टॅब्लिश झाल्या जेव्हा लोकांना कळलं. पण 12 बँका भारतात आल्या आणि कर्ज देणं सुलभ झालं. किंवा इंडस्ट्रीयल पॉलिसी,
हे त्याने सकाळी 11 वाजता बजेटच्या आधी 12:10 कुरियन उभे राहिले आणि म्हणाले एक आम्ही टेबल करतोय न्यू इंडस्ट्रियल पॉलिसी. कोणाचं लक्ष गेलं नाही. संध्याकाळी मनमोहन सिंगांनी बजेट मांडलं, त्याचं जगभर गाजावाजा झाल्या. 3 दिवसानंतर हिंदूमध्ये आलं की खरे रिफॉर्म्स आहे इंडस्ट्रियल पॉलिसीचे. आता हे जे करण्याची नॅक आहे ना, ते मला स्वप्रतिमा कमी असली आणि वास्तवाकडे पूर्ण लक्ष असलं की माणूस या पद्धतीने करू शकतो. परत हे सांगायचं कसं, त्यांच्यावर प्रचंड म्हणजे त्यांना काँग्रेस पक्षाने इतकं छळलं नरसिंह रावांना आयडिओलॉजिकली. ते नेहमी काय सांगायचे, लोक म्हणायचे की तुम्ही 180 डिग्रीमध्ये अर्थव्यवहार बदलला, तेव्हा भारताची अर्थनीती बदलली. बरोबर. ते म्हणे मी कुठे बदललो. म्हणजे तुम्ही नाही का बदललं? नाही माहिती, खालची जमीन बदलली, मी आहे तिथे आहे. आता हे स्टेट्समॅनशिप आपण जे म्हणतो, मुत्सद्दीपणा जो आहे. बरोबर. आणि दुसरं म्हटलं तसं की योग्य व्यक्ती योग्य ठिकाणी, आणि आपण त्यापासनं जे आपलं एक्सपर्टाईज नाही त्याच्यात आपण उतरायचं नाही, तिथे त्यांना पूर्ण स्वातंत्र्य द्यायचं. हे मोदींनी अन्य भागात केलं आहे, पण आर्थिक ह्याच्यात तरी ते अजून दिसत नाही. सर, शेवटचा प्रश्न, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या कामगिरीकडे तुम्ही कसं पाहता, आणि त्या मनमोहन सिंग होऊ शकतील का 1991च्या? नाही, मनमोहन सिंग होऊच शकत नाही. म्हणजे याच्याबद्दल काही आणि त्याच्यात काही म्हणजे त्यांना काही डिग्रेड किंवा त्यांच्याबद्दल हे करण्याचं असं नाही. ते मनमोहन सिंग म्हणजे त्या अर्थाने कामगिरी करू शकतील का? नाही, कसं आहे की ज्या एन्व्हायरमेंट, ज्याला आपण म्हणतो ना, ज्या पद्धतीने मनमोहन सिंग ग्रूम झाले, जिथनं आले, जसे चिदंबरम आले, हे आले, त्या पद्धतीचं एक्सपोजर, त्या पद्धतीचं वाटाघाटी करण्याचं कौशल्य, किंवा जग कसं चाललं आहे, कशात काय बोललं पाहिजे, कसं बोललं पाहिजे, हे त्यांच्यात अजून आलेलं दिसत नाही. त्यांच्या प्रेस कॉन्फरन्स वगैरे सगळ्यात बघा ना, त्या हेडमास्टरनी सारख्या वाच. खरी गोष्ट आहे. एक मला संवाद चाललाय. जेटलींकडे हे होतं. बरोबर. म्हणजे जेटली बरेचदा आणि दुसरं म्हणजे तुम्हाला नॅरेटिव्ह सेट करता आलं पाहिजे. म्हणजे प्रमोद महाजनांबरोबर मी खूप वर्ष दिल्लीत होतो, किंवा जेटलींबरोबर हे केलंय, ते नॅरेटिव्ह सेट करायचे. बरोबर. म्हणजे पत्रकार बाहेर येताना त्यांचे विचार घेऊनच बाहेर यायचे, आणि मग बाहेर आल्यावर लक्षात येतं अरे ह्याच्यात काही फ्लॉज आहेत. पण ही जी एक कपॅसिटी राजकीय नेत्याकडे असते ना, बरोबर, ती फार कमी आहे. आणि त्यामुळे त्यांना दोघांना, म्हणून मी म्हटलं की ट्रम्प यांनी काही काळे चालू ठेवावं. ते प्रेशर आलं तर यांना बदलावंच लागेल, नव्याने विचार करावा लागेल, त्यासाठी एक्सपर्टना बरोबर घ्यावं लागेल, त्यांचं ऐकावं लागेल. पण त्याच्यात वांदा असा आहे की बिहारची निवडणूक आली की सगळं मागे पडतं, उत्तर प्रदेशची निवडणूक आली की सगळं मागे पडतं. कारण शेवटी सत्ता एस्टॅब्लिश करणं आपली पुढची 20 वर्ष, याला प्रायोरिटी असल्यामुळे याचं संतुलन मोदी कसं करतात यावर सगळं अवलंबून आहे. पण हे सांगता येईल की मोदींनी टुकीने संसार केलाय, हे आपण मान्य केलं पाहिजे. फिस्कल डेफिसिट अतिशय मर्यादित आहे. रुचिर शर्माना हा प्रश्न विचारला होता की मनमोहन सिंगांच्या काळात महागाईवरनं एवढा आरडाओरडा झाला आणि मोदींच्या ह्याच्यात होत नाहीये, महागाई होतीये. तिथं म्हणाला महागाईचा रेट बघा, हा 4.5 ते 5% तो लोक ऍब्सॉर्ब करतात. तेव्हा तो 12%वर गेला होता. तो 12%वर जर का ट्रम्पमुळे गेला तर मोदींचं सिंहासन गडबडीचं होऊ शकतं. बरोबर. पण ते त्या अर्थाने कंट्रोल करून टुकीचा संसार करतायत, पण ते झेप नाही घेत, जी भारताला गरज आहे. की ज्या आपण काय आपला जी डेमोग्राफी आहे, डेमोग्राफी डिफिन जर घ्यायचं असेल, तरुणांच्या, नाही जर का तुम्ही 10 वर्ष फुकट घालवली तर ते 40 जण खरी काय करणार. नाही, फक्त एक किस्सा सांगून या मुलाखतीचा मी शेवट करतो की GST काउन्सिल आपली असते की ज्या अर्थमंत्री सर्व राज्यांचे अर्थमंत्री त्याच्यामध्ये असतात, आणि 2-3 महिन्यामध्ये पॉपकॉर्नवरती किती GST बसवायचा याच्यावरती चर्चा झाली. कॅरमलाइज पॉपकॉर्नवर किती आणि साध्या पॉपकॉर्नवरती किती. आता ज्या ठिकाणी सर्व राज्यांचे अर्थमंत्री एकत्र होतात, ते बसतात, त्यांच्या प्रायोरिटीवर पॉपकॉर्न हा जर विषय असेल तर एकूणच आपल्याकडे खिशाला किती भोकं पाडून आपल्याकडनं कर वसूल करायचा. अशा छोट्या छोट्या GSTच्या बाबत जेटलींचा बघा दूरदृष्टी, की त्यांनी तेव्हा हा करार केला, आपले एक हा केला होता संकेत की युनॅनिमस डिसिजन झाला. बरोबर. आता ते तसं पाळत अजून होतोय तसा, पण आता त्या मनात एक ऑप्शन घेतलंय त्यांनी की मतदान करू. युनॅनिमस मध्ये आवश्यक हे होते की आर्थिक याच्यावर आपण सगळे एक आहोत, सगळी राज्य. बरोबर. आणि हा फार बेसिक आणि महत्वाचा मुद्दा होता, पण आता तो सोडावा लागतोय. पण याच्यावर किंवा आता ट्रम्पच्या याच्यानंतर महाराष्ट्रातल्या कुठल्या इंडस्ट्रीला फटका बसणार याच्यावर
चर्चा न होता आपण कोल्हापूरची हत्तीन कुठे जाणार, राज आणि उद्धव एकत्र येणार, म्हणजे त्याच्यावर चर्चा करा, ते करू नका असं नाही, पण प्रायोरिटी तुमची कशाला. गोष्ट आहे. म्हणजे अनेकांचं असं म्हणणं आहे की वस्त्रोद्योग आणि जेम्स अँड ज्वेलरी याला सर्वाधिक मोठा फटका बसतोय, पण त्याला सरकार कसं काउंटर करतात हे पण कोणी बोलत नाही. किंवा आपले कुठे सफर होणार आहे, महाराष्ट्रातला वस्त्रोद्योग, सोलापूरला काय फटका बसणार, इचलकरंजीला काय बसणार, किंवा आपल्या दागिन्यांचा उद्योग आहे त्याला काय फटका बसणार आहे, ह्याच्यावर माध्यमातून, मराठी माध्यमातून चर्चा तर व्हायला पाहिजे, आकडेवारी यायला पाहिजे पुढे. खरी गोष्ट आहे. तर कारण पोट त्याच्यावर अवलंबून आहे. पण पोटापेक्षाही हत्तीचा प्रश्न कधी कधी होऊन बसतो, ही खरी गोष्ट आहे. तर सर, मला वाटतं ट्रम्प यांच्या ज्या लहरी निर्णयांच्यासाठी आपल्याला वारंवार भेटावं लागेल आणि बोलावं लागेल, तर त्यानिमित्तानं अशी साधेबाधक चर्चा होऊ शकेल. सर धन्यवाद, तुम्ही लेट्सअपशी संवाद साधल्याबद्दल. धन्यवाद, खूप बरं वाटलं. सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी. सगळ्यांना, सगळ्या नागरिकांना ती स्पीच, ती लेट्सअप वरील मुलाखती म्हणजे विचारांचा खजिना. त्यानंतरच्या निवडणुकीमध्ये मला सोडून गेले. बातम्या केवळ वस्तुस्थिती सांगणाऱ्या, न प्रोपगंडा, फक्त जनतेचा अजेंडा. क्योंकि आने वाला कल जाने वाला है, जाने वाला कल आने वाला है. राजकारण, मनोरंजन असो की क्रीडा क्षेत्र, महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्सअप मराठी. जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअपचे ॲप, सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा.